अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पार पडली आहे। यावेळी फडणवीसांनी डायलॉग बाजी केल्यानं सभा चांगलीच गाजवली आहे। विकास कामांवर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी ठणकावलंय। सभागृहात बोलत असताना अनेक जण माझ्या विकास कामांबद्दल खिल्ली उडवत होते, मात्र देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, अशी डायलॉग बाजी फडणवीसांनी केली आहे। तसंच फडणवीसांनी अंबरनाथ शहराच्या विकासासाठी भाजपला संधी देण्याचं आवाहन केलंय। अंबरनाथचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्या, मी मुख्यमंत्री म्हणून पुढील 5 वर्ष तुमची पूर्ण काळजी घेईन, असंही फडणवीस म्हणाले। मी जे सांगतो ते निश्चित करतो। देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं, मला आजही आठवतं की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते, त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन। आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं। दरम्यान फडणवीसांच्या विधानावरून संजय राऊतांनी खोचक सवाल उपस्थित केलाय, आपण पाहूयात। उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात? जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत, गुंतवणूक येणार आहे, हे ड्रगचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात। खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।